संतोष देशमुखांची हत्या झाल्यानंतर आता या प्रकरणामध्ये सातत्यानं नवीन अपडेट्स येत आहेत। आता वाल्मिक कराडला, जो की खंडणीच्या गुन्ह्यामध्ये आरोपी होता, आता वाल्मिक कराडला संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाशी संबंध असल्याच्या कारणावरून सुद्धा त्याच्यावरती आरोप करण्यात आले आणि याच प्रकरणावरून कोर्टात सुनावणी झाली आणि या सुनावणीमध्ये SITनं यामध्ये गंभीर आरोप वाल्मिक कराडवरती लावलेले आहेत। कोर्टातील या सुनावणीमध्ये SITनं 10 खळबळजनक मुद्दे जे आहेत ते कोर्टासमोर मांडलेले आहेत आणि वाल्मिक कराडचा या हत्या प्रकरणाशी नेमका कसा संबंध आहे हे SITनं सांगितलेलं आहे। हे नेमके मुद्दे काय आहेत हेच आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत। वाल्मिक कराडची इन कॅमेरा सुनावणी झाली आणि या सुनावणीमध्ये SITनं काही खळबळजनक गोष्टी ज्या आहेत त्या कोर्टाच्या समोर आणलेल्या आहेत। SITनं यामध्ये जी पहिली गोष्ट सांगितली ती म्हणजे संतोष देशमुखांची हत्या ज्या दिवशी झाली त्याच दिवशी वाल्मिक कराडनं संतोष देशमुखांना धमकी दिली असं SITनं कोर्टात सांगितलंय। 9 डिसेंबरला 3 ते 3:15 वाजण्याच्या सुमारास संतोष देशमुखांचं अपहरण झालं असा उल्लेख FIR मध्ये आहे आणि हत्येच्या दिवशीच चाटे म्हणजे विष्णू चाटे, सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराडचं फोनवर संभाषण झाल्याचं सुद्धा SITनं कोर्टामध्ये म्हटलंय। हत्येच्या दिवशी या तिघांमध्ये जवळपास 10 मिनिटे संभाषण झाल्याचं सुद्धा SITनं सांगितलंय। विशेष म्हणजे संतोष देशमुखांच्या अपहरणाची वेळ आणि या तिघांमधल्या संभाषणाची जी वेळ आहे ही वेळ सुद्धा कुठंतरी मिळती जुळती असल्याचं SITनं सांगितलंय। वाल्मिक कराडनं केलेल्या गुन्ह्यांची जी यादी आहे ती यादी SITनं कोर्टासमोर सादर केली। ही यादी तिथं सादर करताना कराडवरती मकोका का लावण्यात आलाय आणि तो मकोका का लावलाय याचा आधार देण्यासाठी ही यादी कोर्टासमोर SITनं सादर केली आणि तपास अधिकारी म्हणजे या केसचे जे तपास अधिकारी आहेत अनिल गुजर यांनी ही माहिती SIT कडून कोर्टामध्ये मांडली। या प्रकरणामध्ये अजूनही एक आरोपी कृष्णा आंधळे हा फरार आहे, त्यामुळे त्या बाबतीत तपास करायचा आहे। चाटे, घुले आणि कराडमधील संबंध तपासायचे आहेत। तसंच घुले आणि चाटे फरार असताना त्यांना नेमकी कुणी मदत केली हे सुद्धा तपासायचं आहे असं सांगत SITनं वाल्मिक कराडची पोलीस कस्टडी कोर्टामध्ये मागितली। यासोबतच हत्येच्या दिवशी या तिघांमध्ये नेमका काय संवाद झालाय हे सुद्धा तपासायचं आहे असं सुद्धा SITनं कोर्टामध्ये सांगितले। त्यामुळं वाल्मिक कराडचा पाय जो आहे तो खोलात जाताना दिसतोय, कारण SITनं कोर्टामध्ये हे खळबळजनक दावे केलेले आहेत। या प्रकरणात आता नेमकं पुढे काय घडणार आहे या संदर्भातले सुद्धा अपडेट्स जे आहेत ते तुम्हाला पाहायला मिळतील। आपल्याला याबाबत नेमकं काय वाटतं हे आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा।